आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। कोकणात ठाकरे गटाला भाजप देणार जोरदार धक्का। माजी आमदार राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार। शिर्डीतील 12 जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनात प्रवेश निश्चित, सूत्रांची माहिती। तर साळवी 2 दिवसात भूमिका मांडणार। ठाकरेंना सोडून जाण्यास पदाधिकारी तयार नसल्याची माहिती। साळवींची मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा, तर साळवींनी ठाकरेंशीही फोनवरून संवाद साधला, सूत्रांची माहिती। ठाकरेंचा स्वभाव तसा, जोपर्यंत माणसांची गरज असते तोपर्यंत त्याला विचारणार, नंतर वाऱ्यावर सोडणार। राजन साळवींच्या नाराजीवर शिंदे गटाच्या नरेश मस्केंची प्रतिक्रिया। शपथविधीच्या 17 दिवसानंतरही महायुतीच्या 8 मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नाही। 5 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारला नसल्याची माहिती। या आठवड्यात मंत्री पदभार घेतील। काहींचे पूर्वनियोजित कार्यक्रम, तर काही जण विदेशात गेलेत। मंत्र्यांकडून पदभार न स्वीकारण्याच्या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। पदभार स्वीकारण्याकरता थोडे कमी जास्त दिवस लागतात। काही आधीच मंत्रिमंडळाच्या आधीच काही लोक बाहेर गेले आहेत। मला वाटतं लवकर या आठवड्यात निर्णय होईल सर, म्हणजे या आठवड्यात पदभार घेतील। आधी 30 मंत्री होते, आता 42 झाले। सगळ्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मध्ये 30 मंत्री आधी होते, आता 42 झाले आहेत। तर मध्यंतरीच्या काळात काही चेंबर्स वेगवेगळ्या कमिट्यांना वगैरे गेलेले आहेत, तर ते सगळे आता सॉर्ट आउट झाले आहेत। त्यामुळे सगळे मंत्री घेतील, सगळ्यांनी घेतला पदभार घेतला, कुणीच राहिलं। पालकमंत्री आठवड्यात जाहीर होतील। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे सुतोवाच, तर सरकार स्थापनेला विलंब झाल्याचीही कबुली। टेस्ट मॅच आहे, 2020 नाही ती, आता 2020 आम्ही जिंकली विधानसभेला। थोडंसं स्टेडी करत चांगल्या 5 दिवसाच्या ह्याच्यामध्ये विकेटची म्हणजे एक डावाने विजय मिळवायचा असल्यामुळे थोडासा त्या पद्धतीने काम सुरू आहे। पालकमंत्री सुद्धा या आठवड्यामध्ये घोषित होतील। हनुमानाप्रमाणे माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील। शरद पवारांकडे जाणार, आमच्यासारख्या खूप जणांना अडचण झाली आहे म्हणत लोटांगण घालणार, झिरवाळांची माहिती। जसं बजरंगाची छाती फाडल्यावर प्रभू श्रीराम, तसं माझी छाती फाडली तर पवार साहेब आता जाणार साहेबांकडे, लोटांगण घालून पाया पडणार। निवडणुकांनंतर मराठी माणसांविरोधात दंडेलशाही। महिलांविरोधातील अत्याचारात वाढ। महिलांबाबतच्या तक्रारींसाठी संपर्क कक्ष सुरू करा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश।